मित्रांनो, शाळा तुम्हाला नोकरी शिकवते पण श्रीमंत नाही. कॉलेज तुम्हाला पगार कमवायला शिकवतं पण पैसा निर्माण करायला नाही. म्हणूनच जगात 90% लोक आयुष्यभर काम करत राहतात पण श्रीमंत फक्त 10% लोक होतात. कारण गरीब माणूस नोकरी शोधतो आणि श्रीमंत माणूस संधी शोधतो. मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते: चांगला अभ्यास कर, मोठा हो आणि चांगली नोकरी मिळव. कधी कुणी सांगितलं का मोठा होऊन स्वतःचा व्यवसाय उभा कर, लोकांना नोकरी दे, पैशासाठी काम करू नको, पैसा तुझ्यासाठी काम करेल, असं काहीतरी तयार कर? नाही ना, कारण आपली शिक्षण पद्धतीच अशी आहे जी नोकर तयार करते, मालक नाही. शाळेत तुम्हाला सांगितलं जातं रूल्स फॉलो करा, रिस्क घेऊ नका, चुकू नका. पण मित्रांनो, बिझनेस मध्ये रिस्क घ्यावी लागते, चुका कराव्या लागतात आणि स्वतःचे रूल्स बनवावे लागतात. आता काही लोक म्हणतील नोकरी करणं चुकीचं आहे का? नाही मित्रांनो, नोकरी करणं चुकीचं नाही. पण जर तुम्ही आयुष्यभर फक्त पगारावर अवलंबून राहिलात तर तुम्ही कायम दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करत राहाल. विचार करा, तुम्ही सकाळी उठता, ऑफिसला जाता, दिवसभर मेहनत करता आणि महिन्याच्या शेवटी एक फिक्स सॅलरी मिळते. पण त्या कंपनीचा मालक तो तुमच्या मेहनतीवर करोडो रुपये कमावतो, कारण तुम्ही वेळ विकता आणि तो सिस्टीम तयार करतो. मित्रांनो, श्रीमंत लोक जास्त मेहनत करतात म्हणून श्रीमंत होत नाहीत, ते वेगळा विचार करतात म्हणून श्रीमंत होतात. गरीब माणूस विचार करतो मला जॉब पाहिजे, पण श्रीमंत माणूस विचार करतो मी किती लोकांना जॉब देऊ शकतो. गरीब माणूस पैसे साठवतो, श्रीमंत माणूस पैसे इन्व्हेस्ट करतो. गरीब माणूस मोबाईल, बाईक, शॉप मध्ये पैसा घालवतो, श्रीमंत माणूस स्किल, बिझनेस आणि ऍसेट्स मध्ये पैसा घालवतो आणि हाच फरक त्यांना वेगळं बनवतो. मित्रांनो, जर तुम्हाला मालक बनायचं असेल तर फक्त बुक नॉलेज पुरेसं नाही, तुम्हाला शिकावं लागेल लोकांशी कसं बोलायचं, पैसा कसा वाढवायचा, मार्केटिंग कसं करायचं, टीम कशी तयार करायची, अपयश कसं हँडल करायचं, रिस्क कशी घ्यायची. कारण बिझनेस डिग्रीपेक्षा रिअल एक्सपिरियन्स जास्त शिकवतो. आज जगातले अनेक बिलियनियर्स कॉलेज ड्रॉपआउट होते पण त्यांनी एक गोष्ट शिकली: प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा माणूसच पैसा कमावतो. मित्रांनो, श्रीमंती आधी बँकेत नाही तर विचारामध्ये येते. गरीब मानसिकता म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत, श्रीमंत मानसिकता म्हणते मी पैसे कसे तयार करू शकतो. गरीब मानसिकता रिस्क टाळते, श्रीमंत मानसिकता संधी शोधते. गरीब मानसिकता फक्त आजचा विचार करते, श्रीमंत मानसिकता पुढच्या 10 वर्षांचा विचार करते. आणि म्हणूनच काही लोक आयुष्यभर EMI भरतात तर काही लोक कंपन्या उभा करतात. मित्रांनो, हे जग आता बदललेलं आहे. आज पैसा कमवण्यासाठी डिग्रीपेक्षा स्किल जास्त महत्वाचं झालं आहे. जर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असेल, डिजिटल मार्केटिंग येत असेल, सेल्स करता येत असेल, कंटेंट क्रिएशन करता येत असेल, लीडरशिप असेल तर तुम्ही मोठं काहीतरी करू शकता. आज लाखो लोक मोबाईलवरून बिझनेस करत आहेत. यूट्यूब, इंस्टाग्राम, ऑनलाईन बिझनेस, फ्रीलान्सिंग, स्टार्टअप, संधी खूप आहेत. फक्त लोक अजूनही जुन्या विचारांमध्ये अडकलेले आहेत. मित्रांनो, अनेक लोक बिझनेस सुरूच करत नाहीत कारण त्यांना भीती वाटते फेल झालो तर. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा: फेल्युअर हा शेवट नसतो, तो शिकण्याचा भाग असतो. बाळ चालायला शिकताना किती वेळा पडतं पण ते पुन्हा उठतं, म्हणूनच ते चालायला शिकतं. जर पडण्याच्या भीतीने ते बसून राहिलं असतं तर ते कधीच चालू शकलं नसतं. तसंच बिझनेस मध्येही आहे. मित्रांनो, श्रीमंत लोक वेळ विकत नाहीत, ते सिस्टीम तयार करतात. एक डॉक्टर दिवसाला 10 रुग्ण बघेल, त्याचं इन्कम मर्यादित आहे. पण एक बिझनेस ओनर 100 लोकांची टीम तयार करतो आणि त्याचा पैसा त्याच्या झोपेतही वाढत राहतो. त्याचं इन्कम मर्यादित आहे पण एक बिझनेस ओनर 100 लोकांची टीम तयार करतो आणि त्याचा पैसा त्याच्या झोपेतही वाढत राहतो. हेच फरक आहे. नोकरदार माणूस स्वतः काम करतो, मालक सिस्टीम कडून काम करून घेतो. मित्रांनो, सगळ्यांना मोठं व्हायचं असतं पण कम्फर्ट झोन सोडायचा नसतो. मित्रांनो, मोठं यश मोठ्या रिस्क मागतं. जर तुम्ही कायम सेफ खेळत राहिलात तर रिझल्ट पण ऍव्हरेज मिळतील. गरुड कधीच कोंबड्यामध्ये राहून उडायला शिकत नाही, त्याला आकाशात झेप घ्यावी लागते. तसंच तुम्हालाही मोठं व्हायचं असेल तर भीतीच्या पलीकडे जावं लागेल. मित्रांनो, श्रीमंती म्हणजे फक्त मोठी कार नाही, मोठं घर नाही. श्रीमंती म्हणजे स्वतःच्या वेळेवर कंट्रोल, स्वतःचे निर्णय, कुटुंबासोबत वेळ,
कोणासमोर हात न पसरवणं, स्वतःच्या स्वप्नावर काम करणं आणि हे सगळं मालक मानसिकतेतून येतं. अनेक लोक विचार करतात बिझनेस सुरू करायला लाखो रुपये लागतात. नाही मित्रांनो, मोठा बिझनेस छोट्याच सुरुवातीने उभा राहतो. एका छोट्या आयडियाने, एका छोट्या मोबाईलने, एका छोट्या रूम मधून मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. महत्वाचं हे नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे, महत्वाचं हे आहे की तुमच्यात किती जिद्द आहे. मित्रांनो, जगातील सर्वात मोठा रोग आपण काही करायला जायच्या आधी आपल्या मनात विचार येतो, लोक काय म्हणतील, हा सर्वात मोठा रोग आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही गरीब असता तेव्हाही लोक बोलतात आणि जेव्हा तुम्ही श्रीमंत होता तेव्हाही लोक बोलतात. म्हणून लोकांसाठी जगू नका, स्वतःसाठी जगा. कारण एका दिवसात तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण एका निर्णयामुळे पूर्ण आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच श्रीमंत बनायचं असेल तर फक्त डिग्री मागे धावू नका, त्या नॉलेज मागे धावा जे तुम्हाला मालक बनवेल. कारण नोकरी तुम्हाला पगार देईल, पण मालकी तुम्हाला स्वातंत्र्य देईल. आज निर्णय घ्या की आयुष्यभर दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करायचं की स्वतःचं साम्राज्य उभं करायचं. कारण इतिहास नोकरदारांचा लिहिला जात नाही, इतिहास लिहिला जातो मालकांचा, निर्मात्यांचा, रिस्क घेणाऱ्यांचा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय बनणार आहात, नोकर की मालक.